त्यानंतर एक श्रद्धांजली आपण देणार आहोत. पहलगाम येथे अतिरेकी हल्ला झाला. फक्त 2 मिनिटं आपण आपापल्या जागेवर उभं राहणार आहोत. प्रथमतः राष्ट्रगीत आपण घेणार आहोत. चला आपापल्या जागेवर आपण उभं राहायचं आहे. प्रत्येकाला विनंती असेल, जे जे खाली बसले आहेत त्यांना विनंती असेल आपापल्या जागेवर उभा राहा. चला कॅप असतील तर कॅप आपण उतरवा, विनंती असेल. असे बरेचसे खेळाडू आहेत, डोक्यावर कॅप आहेत. फक्त आपल्याला जागेवर उभं राहायचं आहे. एक साथ सावधान. माता की वंदे. गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की, संभाजी महाराज की. फक्त आपण श्रद्धांजली वाहूया, कारण पहलगाम येथे आतंकवादी हल्ला झाला. 2 मिनिटं फक्त. ओम शांती शांती. जरा टॉस केला जाईल. आदरणीय सन्माननीय मिलिंदजी काशीनाथ केणी साहेबांच्या शुभ हस्ते एक दमदार व्यक्तिमत्व आपण पाहत आहेत. मराठी दणका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना शाखा प्रमुख खराटाला आपण पाहत आहेत. त्यांचे शुभ हस्ते टॉस केला जाईल. एक दर्जेदार व्यक्तिमत्व आपण पाहत आहेत. लहान मुलांची विशेष आवड, प्रत्येकाच्या कलागुणांना वाव देणारं हे व्यक्तिमत्व आपण पाहत आहेत. लगाताच्या 3 चेंडूवर 3 षटकार, चौकार, विकेट. प्रेक्षकांसाठी पारितोषिक सातत्यानं मात्र ते लावत असतात. टॉस केला जातोय. चला कोणाच्या बाजूने टॉस असेल लगेच मान्यवरांना विनंती करेन, आपण मुख्य VIP डायसवर येऊन स्थान बनवायचं आहे. टॉस जिंकला एकंदर आपण पाहत आहेत दातिवरे संघाने, आणि डिसिजन काय असेल तर लगेच आमच्यापर्यंत पोचवा. क्षेत्ररक्षण करणारा संघ लगेच मैदानाच्या आतमध्ये राहील. बॅटिंग करणारा टीम बाहेर येईल आणि आमचे मुख्य मान्यवर इथे व्यासपीठावर येतील.
5-0-0 आपण पाहत आहेत. आदरणीय सन्माननीय मिलिंदजी काशीनाथ केणी साहेबांच्या माध्यमातून हे दिले जात आहे. अजूनही तुमच्याकडे संधी आहे. धन्यवाद नितीनजी पाटील सर यांचा आवाज आपण ऐकत होता. आपण जाऊया मेगा फिनालेकडे. मेगा फिनालेच्या फर्स्ट इनिंगला सुरुवात होईल. मैदानाच्या आतमध्ये मिलिंद काशीनाथजी गणेश साहेबांच्या हस्ते मात्र नाणेफेकीचा कौल मैदानाच्या आतमध्ये झाला आणि तो कौल पडलाय अगदीच दातिवरे संघाच्या बाजूने आणि त्याने निर्णय घेतलाय प्रथमतः गोलंदाजी करण्याचा आणि फलंदाजी करण्यासाठी निमंत्रित केल्या टीम नवतरुण मित्र मंडळ विराथन या संघासाठी आणि त्या संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जात्या. या आजच्या दिवसामध्ये अगदीच मेगा फिनालेसाठी आणि मेगा फिनालेच्या या डे मध्ये अगदीच मान्यवरांची मानदे आली आपण या ठिकाणी उपस्थित झाली. सर्व मान्यवरांचे आम्ही आभार मानतो. आपण आवर्जून या स्पर्धेला जी भेट दिली. अगदीच त्यासोबत मिलिंद काशीनाथजी गणेश साहेब मराठी दणका, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा प्रमुख खराडतरा हे या ठिकाणी आज उपस्थित आहेत. या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. अगदीच मिलिंद काशीनाथजी गणेश साहेब मराठी दणका, शिवसेना शाखा प्रमुख खराडतरा यांच्याकडून 3 चेंडू 3 षटकार जर कुठल्या बॅटरनं ठोठावली तर त्याच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज. 3 चेंडू 3 चौकारासाठी 500 रुपये. त्याचसोबत कुठल्याही प्रेक्षकांनी जर झेल टिपला, हे खेळाडूंसाठी नाही या, कुठल्याही प्रेक्षकानं जर झेल टिपला ना तर त्यासाठी 300 रुपयांचं कॅश प्राईज आहे. ह्याची आपण नोंद घ्या. मिलिंदजी गणेश साहेब मराठी दणका यांच्याकडून हे कॅश प्राईज लावलं जातं. हे फक्त कॅश प्राईज नाही आहे तर ही ऊर्जा दिली जाते. त्याचसोबत आमच्यासाठी सुद्धा डीजे वादक आणि समालोचकांसाठी सुद्धा अगदीच जर पाहिलं तर 900 रुपयांचं अगदीच या ठिकाणी एक प्रोत्साहन दिलं गेलं आहे मिलिंदजी गणेश साहेबांच्या माध्यमातून. अगदीच मी श्रीकांत पाटील मिलिंदजी गणेश साहेबांचे आभार मानतो की जे प्रोत्साहन त्यांनी आम्हाला दिलं. दोन्ही संघांचा 12th मॅन आमच्या मुख्य व्यासपीठावर असेल याची आपण नोंद घ्या, कारण आपण मेगा फायनलचा हा सामना खेळतो. त्यासाठी दोन्ही संघाचा 12th मॅन या ठिकाणी असेल ह्याची आपण नोंद घ्या. टीम दातिवरे संघाचा 12वा खेळाडू. स्टार्ट टू द मॅच. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकला जातोय. रितेशने हा चेंडूला खेळला. कुठलाही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये. चेंडू अगदी क्षेत्ररक्षकाच्या काहीशा बाजूने निघून जातो. सीमारेषे पार येतो. मिलिंदजी गणेश साहेबांना मानवंदना देणारा हा चौकार. 4-4-4 डीजे. आमचा मिलिंद दादा अगदीच दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर भाविक पाहायला मिळतो आणि भाविकचा हा चेंडू अगदीच हुक केला. त्या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल होईल का? आउटफील्ड अगदी थोडीशी धीमी त्या ठिकाणी पाहायला मिळतं. 1ला 2 मध्ये कन्वर्ट केलाय. 2 धावा घेण्याची संधी मुभा या ठिकाणी उपलब्ध झाली. या 2 धावेनं या दुहेरीनं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 6 वर. मेगा फिनालेचा फायनल डेचा फायनल मुकाबला मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. एका बाजूला आहे नवतरुण मित्र मंडळ विराथन बुद्रुक, तर दुसऱ्या बाजूला आहे दातिवरे 11. एक विटीलाईनचा संघ आपला पाहायला मिळतो. एक खार्डी डोंगरे या विभागातील संघ आपला पाहायला मिळतो. सफाळे वेस्ट विभागामध्ये दोन्ही खेळणारे हे संघ आपला पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघांचा बोलबाला सातत्याने या सफाळा विभागामध्ये राहिला. तसं नवतरुण मित्र मंडळ विराथन आणि दातिवरे 11 हे 2 संघ मैदानाच्या आतमध्ये. दरम्यान पुढचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकला जातोय. यावेळेला खाली राहणारा चेंडू आणि अगदीच निर्धाव चेंडू त्यांना पाहायला मिळतो. आतापर्यंत जर पाहिलं तर धाव फलकावर 3 चेंडूंचा खेळ झाला आणि 3 चेंडू अखेर 6 धावा धावफलकावर पाहायला मिळतो आहेत. नवतरुण मित्र मंडळ विराथन हा संघ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतो. क्रिकेटचा रणसंग्राम महासंग्राम या कांदरवन गावामध्ये गेले सलग 7 दिवस रंगताना पाहायला मिळतो. यंग गायत्री स्पोर्ट्स आयोजित ही आमदार चषक 2025 ही स्पर्धा विषय नेटवर्क यांच्या माध्यमातून ही टेलिकास्ट केली जाते आणि येतो दमदार आमदार चषक षटकार डीजे.
अगदीच या कांदरवण गावामध्ये रंगणारा हा रणसंग्राम पाहायला मिळतो. सलग 7 दिवस रंगणारी ही स्पर्धा. मॅच बॉल येतोय मैदानाच्या आतमध्ये. या वेळेला फुलटॉस चेंडू आणि या वेळेला चेंडू निघून जातोय, फरार होतोय, 4 येतोय, चौकार येतोय. 4 धावा धावफलकावर ऍड होतील. चेंडू क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये फेकला. रितेश मैदानाच्या आतमध्ये चमकताना पाहायला मिळतोय. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये मिस्टर रितेश किणी अर्थात बबलू हा मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. बबलू आणि प्रथमेश ही जोडी विराथन संघासाठी मैदानाच्या आतमध्ये गेली. तर भाविक हा गोलंदाजी मार्कवर दातीवरे संघाच्या माध्यमातून या वेळेला पुन्हा एकदा कडक 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 बेधडक चेंडू सीमारेष पार. आमच्या मुख्य मंचाला अभिवादन मानवंदना देणारा हा षटकार डीजे. कंदरवन गावातील एक दमदार अशी स्पर्धा आपला पाहायला मिळते. सलग 7व्या दिवसांमध्ये आज ही रंगणारी स्पर्धा यंग गायत्री स्पोर्ट्स यांच्या आयोजनाखाली नियोजनाखाली रंगणारी ही स्पर्धा आपण पाहतो. यंग गायत्री स्पोर्ट्स आयोजित आमदार चषक 2025 दिस या मेगा फिनालेचा आज आनंद घेताना आपला पाहायला मिळत आहेत. मराठी दणका मिळींची किणी साहेब तसा नाही मारू आता गेल तो मला बॉल समजवनी. मैदानाच्या आतमध्ये सामना रंगताना पाहायला मिळतो. रितेश गोलंदाजी मार्कवर येतो. रितेश निजाई त्याच्या समोर जर पाहिलं तर प्रथमेश बंटी. या वेळेला प्रथमेश बंटी नाही ठोकला. लांब 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 वरचा षटकार येतो आहे. यंग गायत्री स्पोर्ट्स चषक आमदार चषक षटकार डीजे. टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम रणधुमाळी आज या कांदरवन गावामध्ये रंगत्या. अगदीच मायबाप प्रेक्षक या ठिकाणी आज भरगच्च प्रेक्षक वर्ग पाहायला मिळतो या मेगा फिनालेमध्ये.
अगदीच आपण करूया आयोजकांच्या वतीनं मायबा प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत, वेलकम. आणि या षटकारानं होते स्वागत. या मायबाप प्रेक्षकांना हाय हॅलो हाव आर यू विचारणारा हा षटकार येतोय. अगदीच जर पाहिलं तर सलग 2 चेंडूवर 2 षटकार प्रथमेशच्या बॅटमधून येताना पाहायला मिळत आहेत. आणि या चेंडूवर जर का षटकार आला तर मराठी दणका मिळेल काशीनाथ केणी साहेबांकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. 3 चेंडू 3 षटकारासाठी हे 500 रुपयांचं कॅश प्राइज. षटकार येईल का? आलाय आलाय आलाय. चेंडू तर हवेमध्ये आहे. काय होईल काय घडेल क्षेत्ररक्षक जज करतोय आणि येतो मिलनजी केणी साहेबांना हाय हॅलो मानवंदना देणारा हा षटकार. 500 रुपयांचा मानकरी ठरणारा हा दुसरा फलंदाज प्रथमेश बंटी ठरतो. अगदीचा सलगच्या 3 चेंडूवर 3 षटकार ठोकलेत प्रथमेशचा. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये बोलबाला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये रितेशनं कमाल केली आणि दुसऱ्या षटकामध्ये जर पाहिलं तर प्रथमेश धमाल करतोय. कमाल आणि धमाल मैदानाच्या आतमध्ये होत असताना मायबाप प्रेक्षक अगदीच आज आनंदी आहे, कारण त्यांच्या मनासारखं मैदानाच्या आतमध्ये होतोय. आज इथं भरपूर प्रेक्षक वर्ग, काही प्रेक्षक वर्ग असेल जो दातिवरे संघाला सपोर्ट करत असेल, काही प्रेक्षक वर्ग असेल जो विराथन संघाला सपोर्ट करत असेल, पण इथं जो जास्तीचा प्रेक्षक वर्ग आहे ना तो क्रिकेटचा सपोर्ट करतोय, क्रिकेटचा चाहता आहे, क्रिकेटचा दिवाना. आणि या क्रिकेटच्या प्रेमापोटी आज या मैदानावर आला, क्रिकेट पाहण्यासाठी आला आणि तेच क्रिकेट त्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतंय, अनुभवायला भेटतंय. हाच आनंद, हाच आनंदासाठी, याचसाठी अगदीच यंग गायत्री स्पोर्ट्सनं हा अट्टहास केला, ही स्पर्धा भरवली, हे आयोजन केलं, हे नियोजन केलं. यावेळेला बॅटचा टॉपेज लागतो. जर पाहिलं तर थर्ड रिझनमध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होतो. एक डिक्लेअरच्या रूपाने 1 धावेन, या एका धावेनं धावफलक जाऊन पोहोचेल 41, 41 रन, 1 षटक आणि 5 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. अप्रतिम फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना जो निर्णय दातिवरे संघानं टॉस जिंकल्यानंतर घेतला गोलंदाजी करण्याचा, तो निर्णय कुठंतरी चुकीचा ठरवण्याचं काम ह्या दोन्ही बॅटर्सनं केलं. ऑन स्ट्राईक रितेश. या वेळेला रितेश समोर, रितेशनं हा चेंडू खाली ठेवलाय. डॉट चेंडू येतोय, निर्धाव चेंडू येतोय. या निर्धाव चेंडूनं षटक क्रमांक 2 संपताय. 2 षटका अखेर 41 धावा धावफलकावर. आपण जाऊया पुन्हा एकदा संगीत कक्षामध्ये आणि ऐकूया एक सुमधुर संगीत. अगदीच या मॅचचा हिरो कोण राहणार आहे, या स्पर्धेचा हिरो कोण राहणार आहे हे पाहण्याजोगी ठरणार आहे. आजच्या दिवसातील ज्या 4 मॅच झाल्या आणि ही 5वी मॅच, या 5वी मॅचच्या जे हिरो आहेत त्यांच्यासाठी मात्र मॅन ऑफ द मॅच दिली जाणार आहे. वाणी स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून बॅट कव्हर देण्यात येणार आहेत. तर डान्सर जयनाथ हे सुद्धा आज जल्लोष करताना पाहायला मिळतात. सलग 7व्या दिवसामध्ये या ठिकाणी त्यांचा डान्स आपला पाहायला मिळतोय. तिचा यश गोलंदाजी मार्कवर आला आणि यशनं जर पाहिलं तर सलगचे 2 डॉट बॉल हाताळले, 2 निर्धाव चेंडू यश हाताळताना पाहायला मिळतोय. ज्या प्रथमेशनं 3 चेंडू 3 षटकार हाताळले, त्याच प्रथमेश समोर यश 3 चेंडू 3 डॉट हाताळेल का? अगदीच या वेळेला हा चेंडू सुद्धा शरीराचा वेध घेणारा पाहायला मिळतो की बॅटच्या सहाय्यानं हा चेंडू गेला होता. पंच आमच्यापर्यंत पोहोचवतील. अगदीच बॅटच्या सहाय्यानं हा चेंडू निघून जातो. 1 धाव येते. या एकेरी धावेनं धावफलक पुढे जाईल 42 रन 42 धावा. आतापर्यंत यशची गोलंदाजी चांगली राहिल्या. पहिली 2 षटकं जर पाहिली तर महागडी ठरली होती, पण त्यानंतर यशनं मात्र दातिवरे संघाला या स्पर्धेमध्ये आणण्याचं काम केलं, या मॅचमध्ये आणण्याचं काम केलं. पुन्हा एकदा कमबॅक करून दाखवला. रितेश यावळला फटका खेळण्याचा प्रयत्न थोडेसे लेट झालेत. अगदी चेंडू हवेमध्ये 2 क्षेत्ररक्षकांमध्ये भिडंत आणि चेंडू मात्र मैदानाला जाऊन लागला. डायरेक्ट हिट होताना पाहायला मिळतोय. कडे दाद मागितली जाते. पंच त्या ठिकाणी रेफरल करतायत.
तर मिलिंद काशीनाथजी किणी साहेब यांच्याकडून अगदीच 100 रुपयांचा कॅश प्राइज झाला आमच्या डान्सरसाठी. जयनाथ यांच्यासाठी हे 100 रुपयांचा कॅश प्राइज झाला. आपण जायचं नाही इथं डान्स करण्यासाठी थांबायचंय पूर्ण फायनल पर्यंत. 100 रुपयांचा कॅश प्राइज झाला. चला पंचांचा निर्णय जो असेल तो मात्र ग्राह्य धरला जाईल. पंचांचा निर्णय अगदीच जो असेल तो ग्राह्य धरला जाईल. बॅटर सेफ आहे. मागच्या चेंडूवर चांगली रनिंग, मैदानाच्या आतमध्ये चांगली स्प्रिट लावली जाते. या फेनालेमध्ये 3 धावा धवफलकावर पलून कंप्लीट केला जाते. षटक क्रमांक जर पाहिला तर तिसरा इन ऍक्शन मध्ये. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झाला. अगदीच 45 धावा धावफलकावर 45 रन ऑन द बोर्ड विदाउट एनी लॉस. टीम नवतरुण मित्र मंडळ विराथन या वेळेला पुन्हा एकदा खाली राहणारा हा चेंडू पाहायला मिळतो. यशने आतापर्यंत कमालीची गोलंदाजी केल्या. अगदीच मोठे फटके खेळण्यासाठी मुभा संधी दिली जात नाहीये. मोठे फटके खेळण्यासाठी हात मोकळे करण्यासाठी बॅटरला जागा दिली जात नाहीये. आतापर्यंत अगदीच बांधून ठेवण्याचं काम केलं यश या गोलंदाजानं. या वेळेला पुन्हा एकदा एक अप्रतिम डिलिव्हरी, सम्मारीन डिलिव्हरी आणि या चेंडूनं मात्र षटक संपताय. यशसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हव्या, कारण 2 षटकं महागडी आल्यानंतर यशनं काय गोलंदाजी केल्या. फक्त त्यानं 4 धावा या षटकामध्ये खर्च केल्यात. मैदानाच्या आतमध्ये बॅटर रितेश आणि प्रथमेशला बांधून ठेवला. जर आपण रितेशचा विचार केला त्यानं 8 चेंडू फेस केलेत, 25 वर तो खेळतोय. 10 चेंडू प्रथमेशनं फेस केल्यात आणि तो 20 वर खेळतोय. अगदीच 45 धावांची भागीदारी या दोघांमध्ये पाहायला मिळते. 18 चेंडू आणि 45 धावांची भागीदारी. 4व्या संगीत कक्षामध्ये डीजे. सहा षटकांचा हा सामना आपण पाहतो. 45 धावफलकावर 3 षटकांचा खेळ आतापर्यंत झाला. गोलंदाज बोनईश गोलंदाजी मार्कवर रितेश आणि प्रथमेश या सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये तग धरून आपला पाहायला मिळते. खूप चांगली फलंदाजी त्यांची राहिली. आतापर्यंत पहिल्या 2 षटकामध्ये विराथनचा बोलबाला राहिला. 3ऱ्या षटकामध्ये जर पाहिलं तर दातिवरेच्या यशनं मात्र ते षटक गाजवलं. दरम्यान पुढचा चेंडू या वेळेला षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये फेकण्यासाठी गोलंदाज भुवनेश मैदानाच्या आतमध्ये आला. 1 धाव त्यानं कंप्लीट केल्या आणि दुसऱ्या धावेच्या नादामध्ये प्रथमेशनं मात्र आशा सोडून दिल्यात. प्रथमेश बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला येईल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाईल. तोपर्यंत आपण पुन्हा एकदा जाऊया संगीत कक्षामध्ये. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर मिस्टर तुषार केणी जातो. याच तुषारनं जर पाहिली तर आजवर भरपूर मैदानं गाजवलेत. या मैदानात देखील त्याचा चांगला बोलबाला राहिलाय.
अप्रतिम या वेळेला हा चेंडू लॉंग स्टॉप रिझन कडे निघून जातो. एक धाव येताना पाहायला मिळतो. सत्तेचाळीस धाव फलकावर तुषारनं आल्या मात्र चेंडू मैदानाच्या बाहेर फेकला. चेंडू निघून जातो. तुषार नवाचा षटकार येताना पाहायला मिळतो. फ्लॅट अँड फॅब्युलस फटका पाहायला मिळतोय. 6 धावा येत आहेत. 6 धावसंख्या फ्लाय होईल, जाऊन पोहोचेल 53 धावा. 53 रन्स धावफलकावर लागताना पाहायला मिळत आहेत. तुषारनं पहिल्या चेंडूवर आल्यानंतर म्हटलंय की मी मैदानाच्या आतमध्ये आलो, त्याचं येण्याची प्रचिती जाणीव मात्र समोरच्या संघाला करून दिली. या वेळेला थोडासा बाहेर फेकलेला चेंडू पाहायला मिळतो. पंच किशोर पाटील सर अगदी संध्याकाळच्या सत्रामध्ये आमच्याकडे वळतायत, दर्शवतायत. दोन्ही हात समांतर करत असताना हा चेंडू स्वर असल्याचं सांगतायत. स्वर चेंडू आहे तो अतिरिक्त धाव येईल. धावसंख्या 54, 54 रन. या वेळेला पुन्हा एकदा खराब हा तुषारचा प्रेशर आहे. गोलंदाज भुवनेश्वर हा प्रेशर येताना पाहायला मिळतो. ज्या पद्धतीचं त्यांनी 2 चेंडू हाताळलेत, एक डाऊन द लेग, एक ऑफसाईडच्या अगदीच लांबून जाणारा चेंडू, अगदीच सलगचे 3 स्वर चेंडू येताना पाहायला मिळत आहेत. आणि 3 वाईटसाठी कुठलाही कॅश प्राईज नाही आहे. गोलंदाजाला कदाचित तिथून वाटलं असेल की कॅश प्राईज वाईटसाठी आहे का. सलगचे 3 वाईट चेंडू, वाईट +1. धावसंख्या 57 धावा. 3 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. तदनंतर 3 स्वर चेंडू येताना पाहिलेत. ऑन स्ट्राईक मास्टर रितेश वैयक्तिक 27 या धावसंख्येवर मैदानाच्या आतमध्ये खेळ करतो. निर्धाव चेंडू, पहिल्या चेंडूवर विकेट, सिंगल 6. त्यानंतर 3 वाईट चेंडू आणि त्यानंतरचा एक निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला. भुवनेशनं आतापर्यंत जर पाहिलं 4 चेंडू हाताळले, 4 चेंडू मागे 12 धावा त्यानं खर्च केल्यात. रितेश यावडला कोलवरचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, पंचांकडे दाद नक्कीच मागितली जात्या. आणि बॅटर इथं कॅच आउट असेल. गोलंदाजानं आपल्याच फॉलो थ्रू मध्ये काही अप्रतिम झेल कंप्लीट केला. गोलंदाजानं हा झेल टिपलाय. अगदीच आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहणार आहोत कशा पद्धतीने हा झेल टिपला गेलाय. अगदीच योग्य रीतीनं कम्प्लिटली हा झेल टिपला जातो. आणि काय छायाचित्र या ठिकाणी टिपलं जातं विश नेटवर्कच्या माध्यमातून. हा ऍक्शन रिप्ले आपण पाहिला. रितेश बाद झाला, तो मात्र बॅक टू द डगआउट येईल. शैलेश पण ज्या दानशूर व्यक्तीने, ज्या दात्यांनी आपल्याला सहकार्य केले त्यांची नावं आपण या ठिकाणी अनाऊन्स करणार आहोत. तर दात्यांकडे आपण जाऊया. तत्पूर्वी आपण मैदानाच्या आतमध्ये काय घडत्या, अगदीच 1 चेंडूचा खेळ या षटकातील शिल्लक आहे. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये फेकलं जातं. 57 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शैलेश निवल ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. आणि शैलेश मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू लॉंग स्टॉप रिझनमध्ये विकेट किपरच्या अगदीच डोक्यावर निघून जातो. डिक्लर जोरकडे, डिक्लरच्या रूपानं ही 1 धाव येईल. एकेरीने धावसंख्या जाऊन पोहोचेल 58 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 षटकांचा खेळ संपला. अगदीच आपल्यासाठी या स्पर्धेसाठी ज्यांचं मोलाचं सहकार्य लावलं, अगदीच प्रथम पारितोषिकाची ट्रॉफी आपल्या या ठिकाणी स्पॉन्सर केली गेली आहे. कैलासवासी जयवंत तुकाराम पाटील यांच्या स्मरणार्थ श्री विनायक तुकाराम पाटील. तदनंतर द्वितीय पारितोषिकाची जी ट्रॉफी आहे ती स्पॉन्सर केली गेली आहे. कैलासवासी दत्तात्रेय गणपत भगत राहणार वाडीव यांच्या स्मरणार्थ श्री रोहिदास दत्तात्रेय भगत
तृतीय पारितोषिकाची ट्रॉफीची आपला स्पॉन्सर केली गेली आहे कैलासवासी अरविंद बंड्या राऊत यांच्या स्मरणार्थ श्री किरण अरविंद राऊत. त्यासोबत चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी श्री राजेंद्र बबन पाटील हासकडून स्पॉन्सर केली गेली राहणार कांदरवन. तर पाचव्या क्रमांकाची जी ट्रॉफी आहे ती स्पॉन्सर केली गेली आहे रोशन रवींद्र पाटील राहणार कांदरवन यांच्या स्मरणार्थ श्री आदर्श रवींद्र पाटील. या सर्व दात्यांचे आम्ही आभार मानतो. याच दरम्यान मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा लाईव्ह ॲक्शनला मॅचला होती सुरुवात. पाचवं षटक मैदानाच्या आतमध्ये फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज आला मिस्टर यश. ज्या यशनं फक्त 3 धावांचं षटक 4 धावांचं षटक मैदानाच्या आतमध्ये हाताळलं होतं. दरम्यान तुषार ऑन स्ट्राईक फुलटॉस चेंडू बॅटला एलिव्हेशन नाही आहे. क्षेत्ररक्षक 38 मधून जाऊन चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत फक्त एक धाव घेण्याची मुभा संधी मिळते. या एकेरीने धावसंख्या पुढे जाईल जाऊन पोहोचेल 6060 6-0-60 धावा. खूप चांगला डान्स करतायत. आपण अगदीच षटकार चौकार आल्यानंतर डीजेकडे जाणार आहोत त्यांचा डान्स पाहणार आहोत. दरम्यान 3 चेंडूंचा खेळ झाला या षटकातील आणि धावसंख्या 61 रन. अजूनही 9 चेंडूंचा खेळ या इनिंग मधील बाकी आहे. 9 चेंडू मागे विराटन संघ कितपर्यंत पोहोचेल. तुषार एकदम बॅट जर पहिली तर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. चेंडूला बॅट वेगाने आली होती मात्र बॅट आणि बॉल मध्ये कुठलाही संपर्क नाही आहे. बॅट चेंडूला हाय हॅलो टाटा बाय बाय करत निघून जाते विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतो. जिथं जर पहिलं ना तर गोलंदाज थोडेसे बाहागडे ठरतायत तिथं मात्र यशने कमालीची गोलंदाजी केला. या वेळेला अप्रतिम डिलिव्हरी सम्मारण डिलिव्हरी पडल्यानंतर बाहेर निघणारा हा चेंडू पुन्हा एकदा तुषार अगदी बघतच राहिला. तुषारला सरप्राईज करणारी ही डिलिव्हरी पाहायला मिळत्या. यशचा जर का विचार केला ना त्यांना आतापर्यंत 6 डॉट हाताळल्यात. इकॉनॉमी जर त्याची पाहिली तर 3.82ची इकॉनॉमी पाहायला मिळते. 1 षटक आणि 5 चेंडू हाताळलेत. फक्त 7 धावा त्या गोलंदाजाने खर्च केल्यात. आणखी एक डॉट बॉल. काय कमालीची अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी हाताळली जाते. जिथं गोलंदाज महागडे ठरतायत तिथं मात्र अगदीच कंजूसी गोलंदाजी केली यश या गोलंदाजानं. 12 चेंडू त्यानं फेकले. 7 धावा फक्त त्याने खर्च केल्या. विकेट जरी पदरामध्ये आले नसेल ना तरी ही इकॉनॉमी खूप महत्वाची आहे. धावसंख्या 61 धावा. 5 षटकांचा खेळ संपला. 61 धावा धावफलकावर. थँक्यू डीजे. दरम्यान ऑन स्ट्राईक शैलेश निवल पाहायला मिळतो. त्याच्या सोबतीनं मैदानाच्या आतमध्ये आहे तुषार किणी. तर गोलंदाजी मार्कवर भुवनेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येतो. शैलेश निवल यावेळेला चेंडूला खोदून काढण्याचा प्रयत्न आणि तिथं काय झालंय झेल सोडला आणि चेंडू सीमारेषे पार गेला. अगदीच शैलेशच्या बॅटमधून येणारा हा षटकार आपला पाहायला मिळतो. प्रतिम फटका सम्मारिम फटका पाहायला मिळतो. त्यासोबत मॅन ऑफ द सिरीज साठी ट्रॉफी आपण पाहतोय. कैलासवासी पद्माकर रामचंद्र राऊत यांच्या स्मरणार्थ श्री किसन गोविंद पाटील हासकडून मालिकावीरची ट्रॉफी आज स्पॉन्सर केली गेली आहे. अगदीच याच दरम्यान मैदानाच्या आतमध्ये स्वर चेंडू हाताळला जातो. एक अतिरिक्त धाव खर्च केली जाते. वाईट चेंडू येताना पाहायला मिळतो. या वाईटने धावसंख्या जाऊन पोहोचती आहे तब्बल 68 धावा. 6व्या षटकाला जिथं सुरुवात झाली पहिल्या चेंडूवर षटकार आला त्यानंतर वाईट तब्बल 1 चेंडू आतापर्यंत भुवनेशनं फेकला या षटकातील आणि 7 धावा त्यानं आतापर्यंत या षटकामध्ये खर्च केल्यात. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा शैलेशसाठी आणि हा शैलेशच्या स्लॉट मध्ये आहे चेंडू. त्याला मात्र त्याने प्लॉट मध्ये पाठवला. येतो आणखी एक यंग गायत्री स्पोर्ट्स चषक षटकार डीजे.
दिसा 2 चेंडू 2 षटकार आले तर तिसऱ्या चेंडूवरचा षटकार आला तर मराठी दणका मिलिंद काशीनाथजी कणिस साहेब यांच्याकडून 500 रुपयांचा मानकरी ठरणारा हा तिसरा बॅटर ठरेल का? 2 चेंडू 2 आले, तिसरा बनेल का? तिसरा जर बनला तर 500 रुपयांचा ठरणारा मानकरी. या वेळेला हा चेंडू अगदीच ग्लान्स करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता. चेंडू सीमारेषेपर्यंत जात नाहीये. एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण होत्या. या दुहेरीने धावफलक जाऊन पोहोचते तब्बल 76 धावा. 76 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये पूर्ण स्वाद गेला. शैलेश निवाल ऑन स्ट्राईक, त्याच्या सोबतीनं तुषार मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कर भुवनेश पाहायला मिळतो. भुवनेशने आतापर्यंत 1 षटक आणि 3 चेंडू हाताळले. त्यानं 28 धावा खर्च केल्यात. 1 विकेट त्याच्या नावावर. या वेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निघून जाईल का? तर नाही नाही नाही. भुवनेश ज्याच्यावर शैलेशनं हल्ले चढवले त्यानं त्या हल्ल्यांचा बदला घेतला आणि शैलेशला बॅक टू द डगआउट पाठवला. डीजे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नयन जत्वा. नयन या चेंडूला कव्हर रिझन मध्ये खेळला. एक धाव कंप्लीट केला. दुसऱ्या धावेसाठी कॉल आहे. चांगली स्प्लिट लावण्याचा प्रयत्न पण तुषार मात्र पोहोचू शकणार नाही. तुषार सुद्धा रनआउटच्या रूपाने बाद होईल. तंबूच्या आसऱ्याला येईल. एक धाव इथे काउंट केली जाईल. 1 रन आणि विकेट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर जायचं आहे. तोपर्यंत आपण ज्या दात्यांनी आपलं आर्थिक सहाय्य केलंय त्या दात्यांची नावं आपण अनाऊन्स करतो. माननीय आमदार श्री विलाजी तरे साहेब आणि पालघर जिल्हा शिवसेना अध्यक्ष वसंत चव्हाण साहेब यांच्याकडून 21,000 रुपये. त्यासोबत मराठी दणका श्री मिलिंद काशीनाथजी कणिस साहेब यांच्याकडून 2,000 रुपये. श्री सूरज साळुंके साहेब माकणे यांच्याकडून 10,000 रुपये. श्री दर्शन पाटील साहेब नवघर घाटीम ग्रामपंचायत उपसरपंच यांच्याकडून 3,000 रुपये. श्री चेतन पाटील साहेब यांच्याकडून 5,000 रुपये. या वेळेला नयनच्या अगदीच आवाक्यामध्ये आलेला हा फटका आपला पाहायला मिळतोय. नयन रम्य फटका मैदानाच्या आतमध्ये खेळलाय आणि ठोकलाय. या पहिल्या इनिंगला समाप्त करणारा षटकार. पहिल्या इनिंग अखेर धावसंख्या तब्बल 83 धावा आणि 84 धावांचं आव्हान मात्र सेकंड इनिंग मध्ये असेल. अगदीच त्याचसोबत श्री रामदास शेठ यांच्याकडून 3,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य आपल्या मंडळाला लाभलं. श्री किरण कारभारी साहेब यांच्याकडून 500 रुपये. फ्लॅट कंपनी यांच्याकडून 5,000 रुपये. श्री निलेश भोईर साहेब यांच्याकडून 5,000 रुपये. आप्पा यांच्याकडून 10,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य लाभलं. त्यासोबत श्री गुरु अनंत पाटील साहेब शिवसेना शाखा प्रमुख वाडीव यांच्याकडून 1,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य लाभलं. त्यासोबत बंटी शेठ यांच्याकडून 9,500 रुपयांचं आर्थिक सहाय्य लाभलं. सर्व दात्यांचे आम्ही आभार मानतो. त्यासोबत विश्व नेटवर्कची संपूर्ण टीम यांचे सुद्धा आम्ही आभार मानतो. आमचे डीजे वादक ज्यांच्याकडून आम्हाला तर त्यासोबत सफाळे पोलीस API दत्ता शेळके सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही करतोय शब्द सुमनानं सहर्ष स्वागत. तर आपण 84 धावांचा पाठलाग करायचा आहे या सेकंड इनिंगसाठी. आपण ऐकूया पुन्हा एकदा विठ्ठलवाडी गावातील गोड आवाज सफाळी परिसरातील एक नामवंत समालोचक म्हणून ज्यांची ओळख आपण पाहतोय सलग 6 दिवस या यंग गायत्री स्पोर्ट्स आयोजित आमदार चषकामध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकतायत नितीनजी पाटील सरांकडे जाऊया आणि हा सेकंड इनिंग अगदीच त्यांच्या आवाजामध्ये रोमांचक होताना पाहूया. जाऊया नितीनजी पाटील साहेबांकडे.
सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. धन्यवाद श्रीकांतजी पाटील. सुरेख 7 काही दिवसामध्ये आम्हाला लाभले गेले, त्यांचेही मनपूर्वक आभार असेल. मॅचला होईल सुरुवात. सेमी फायनलचा शेवटचा इनिंग आपण पाहत आहेत. यंग गायत्री स्पोर्ट्स आयोजित ही स्पर्धा आपण पाहत आहेत. आमदार चषक. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. छत्री पावसाला थांबू शकत नाही, परंतु पावसात थांबण्याचा धाडस मात्र नक्की देऊ शकत आहे. आत्मविश्वास यशाची खात्री देऊ शकत नाही, परंतु यशस्वी होण्याची प्रेरणा मात्र नक्कीच देऊ शकत आहे. तोच आत्मविश्वास घेऊन 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. एका बाजूने परेश असेल, दुसऱ्या बाजूने रितेश. ही एक एवन जोडी आहे तातीवर या संघाची. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले जातात त्यांचं सहर्ष स्वागत. आज प्रेक्षक वर्ग मात्र चांगल्या रीतीने आपल्याला पाहायला मिळेल, त्यांचंही मनपूर्वक स्वागत असेल. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. आज एक प्रमुख अतिथी म्हणून आपल्याला लाभले गेले श्री मिलिंदजी काशीनाथ किणी साहेब, मराठी दणका, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना शाखा प्रमुख कराटारा आपण पाहतोय. त्यांच्या माध्यमातून सातत्यानं पारितोषिक लावलं जात आहे. लगातारच्या 3 बॉलवर षटकार, विकेट, चौकार, 500 रुपीज. पहिला बॉल, क्या बात है. जर झेल टिपला असता तर ही क्लिप आज व्हायरल झाली असती. काय प्रयत्न केला होता बंटी, कौतुक करावं लागेल या बंटीचं. इथून रिप्ले आपण पाहू शकतायत. पहिला बॉल होता, हलक्या त्याने ग्लान्स करण्याचा प्रयत्न केला होता. इथून काय सूर लगावला होता, अगदी युवराज सिंगची आठवण करून दिली होती. हा झेल टिपला असता तर नक्कीच व्हायरल झाला असता, यात माझं काही शंका नाही. सिंगल स्कोर कार्डवर धाव मिळेल. धावसंख्या अगदी जाऊन पोहोचेल 1 या अंकावर. रितेश आणि गोलंदाजी मार्कवर हे रितेश आहे, परंतु कोण होणार कोणावर भारी. रितेशच्या बॅट मधून आला हा षटकार. टीमची टोटल जाऊन पोहोचलाय 7 या अंकावर. डेझे सपोर्ट करण्यासाठी आलाय. अगदी आपला जॉब ऑनलाईन पाहत होता सातत्यानं मॅच. पुन्हा एकदा हा रितेश आहे. दातिवऱ्याचा ब्रँड आपण पाहत आहे. समोर विराथनचा ब्रँड आहे, परंतु रितेशने मात्र काही जबरदस्त बॅटिंग केलंय. बॅक टू बॅक 2 षटकार, आणखीन 1 षटकार येईल तर सन्माननीय मिलिंदजी काशीनाथ किणी साहेबांच्या माध्यमातून 5-0. धावसंख्या अगदी झपाट्याने वाढतंय, वेगाने वाढतंय. 13 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 84चा पाठलाग करतोय, परंतु या धावा सेफ नाही आहेत या मैदानाचा विचार केला तर. पुन्हा एकदा शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला. इथे काय झालंय, काय घडलं जाईल तर पंच सांगतायत की 1 टप्पा आहे आणि थांबावं लागेल तुम्हाला. पंचांचं काय अचूक लक्ष आहे. सेलिब्रेशन चालू झालं होतं मागे, परंतु पंच सांगतात रुको भाई रुको, अजून वेळ आहे. आणि 4 बॉलमध्ये धावा झाल्या 13. रितेशची विकेट खूप महत्वाची आहे. हा रितेश ब्रँड ऑफ दातिवरेचा आहे. इथून रितेश किणी आपण पाहताय ब्रँड ऑफ विराथन. दोघांमध्ये चांगलं द्वंद्व युद्ध रंगलंय. धावसंख्या 13. पुन्हा एकदा आडव्या बॅटिंग करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. तिथून प्रोटेक्शन मिळालंय. तद्वर सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केले आणि पाहता पाहता अगदी 2 धावा परिपूर्ण केल्या जातात. धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचलंय 15. जी सुरुवात पाहिजे होती ती सुरुवात तर प्राप्त केले गेलंय, कारण 15ची सरासरी गेली तर 90 धावा पर्यंत जाऊ शकतोय. आणि इथून तर 15 धावा आता स्कोर काढावं लागल्यात आणि 84 बनवायचे आहेत 36 बॉल मध्ये. हो यावेळेस व्हेरिएशन केलंय. षटकाची झाली समाप्ती. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. स्कोर कार्डवर धावा झाल्यात 15 बिनबाद. युट्यूबच्या माध्यमातून जो प्रेक्षक जोडले जातात त्यांचं सहर्ष स्वागत. या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यामध्ये दातिवरेकर फार असतील आणि विराथनकर असतील, त्यांचंही हार्दिक स्वागत असेल या क्रीडा नगरीमध्ये. आजच्या दिवसात आपण पाहतायत 12,745 लोकांनी या मॅचचा, या स्पर्धेचा आनंद घेतला. आजच्या दिवसात विश नेटवर्क्स आपण पाहतायत अगदी नवीन करण्याचा प्रयत्न करतायत. कमी कालावधीमध्ये अगदी 12,000चा टप्पा पार केलाय. सबस्क्रायबर आपण पाहायला मिळालाय. प्रथमेश बंटीवर हल्ला चढवण्याचा प्रयत्न. इथे फटका बसला गेलाय. रोहित करणार नाही आहे चुकी. फलंदाजाला मात्र परतावं लागेल. परेश बॅक टू द पॅव्हलियन गॉन.
रितेश म्हटलं तर हुकमी एक्का या टीमचा. लवेश आलाय नवीन फलंदाज बनायच्या आतमध्ये. लवेशलाही चांगली बॅटिंग करावी लागेल. फायनलचा हा थरार आपण पाहता. चॅम्पियन कोण ठरेल या आमदार चषक 2025चा. टॅप करण्याचा प्रयत्न केलाय, तिथे चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एका बाजूने चुकी झालाय. इथून धावबाद करण्याची संधी आली होती, परंतु खराबपैकी पाहायला मिळाली आणि त्यानंतर एक धाव मिळालंय. या सिंगलच्या अगदी मदतीनं स्कोर कार्डवर धावा जाऊन पोहोचल्यात. 16 धावा. इथून हा विकेट जर गेला असता तर नक्कीच थोडंसं प्रेशर असतं, कारण सुरुवात चांगली होणं गरजेचं होतं. सुरुवात तर पहिल्या ओव्हरमध्ये केली होती रितेशने. चला दातिवरे सिमचा एक प्रतिनिधी या. दातिवरे एक अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंटरी बॉक्स मध्ये येऊ द्या. धावसंख्या स्कोर कार्डवर 16 धावा. स्लोवर वन क्या बात है, कॅच ऑफ द डे. कौशल खर्रात विराटांचा हा ब्रँड आणि अगदी बडी मछली जाल में फसते हुए रितेश बॅक टू द पॅव्हलियन गॉन. डीजे अगदी रिप्ले आपण पाहू शकतात. रितेश सारखा एक फलंदाज आणि त्याला अगदी अलगद जाळ्यामध्ये अडकवलं गेलंय. तर रितेशचा हा चेल होता आणि तो मात्र अगदी कौशल्यपणाला लावून अगदी सूर लगावला गेला. त्याला माहिती आहे या विकेटचं महत्व आणि रितेशला अगदी परतीचा प्रवास करायला लावलाय. आता निशान, मागच्या मॅच मध्ये निशानने चांगली कामगिरी केली होती, पण बाउन्स क्षेत्ररक्षण होईल. रोहित पुढे सरसावल्या, सिंगल मिळेल. धावसंख्या 1 ने फ्लाय होत आहे. 17 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 17 धावा स्कोरबोर्डवर आहे. 84चा पाठलाग केला जातोय. आज विराट थनकर या मॅचचा आनंद घेत असतील, दातिवरेकर या मॅचचा आनंद घेत असतील की आपला संघ चॅम्पियन व्हावा. हो लवेश आत्मविश्वास दिसत नाहीये या स्ट्रोकवर. थोडस रितेश बाद झालाय. इथून रितेश प्रत्येक वेळेस बॅटिंग करणार नाहीये. तुम्हालाही चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण महत्वाचा सामना आहे. डॉट बॉल आलाय. गोलंदाज ट्रॅकवर पुन्हा एकदा इथून ग्लान्स करण्याचा प्रयत्न केला. सिंगल मिळालं. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि अगदी पाहता 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात आणि या 2 धावांशी षटकाची झालं इथे समाप्ती. 2 षटकाच्या अगदी समाप्ती केली. स्कोर कार्डवर धावा आहेत 17. 2 गडी बाद. या एक छोटीशी 2. पुन्हा एकदा रितेशचं तर पहिलं षटक महागडं जरूर ठरलं होतं. तो रितेश भरोसाचा गोलंदाज आहे. रितेश किणी ट्रॅकवर. एका रितेशला मात्र माघारी परतवण्याचं काम बंटीने केलं आणि तो हुकमी एक्का होता. जर रितेशला 4 ओव्हरपर्यंत जर असता तर रितेशने या मॅचचं काहीतरी चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं, परंतु अजूनही दोन्ही फलंदाज आहेत. त्यांच्याकडे एक क्षमता आहे. 19 धावा स्कोर कार्ड. 84चा पाठलाग केला जातोय, म्हणजे अजूनही 65ची आवश्यकता असेल. पहिला बॉल लेग स्टिकला सोडून जाणार चेंडू. पंच दोन्ही आज समांतर करत आहेत. धावा येतील अवांतर. आमचे डान्सरही सांगतायत वाईड बॉल आहे. धावसंख्या 1 ने जाईल पुढे. 20 रन्स ऑन द स्कोर कार्ड. त्यांच्यासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज त्याने पाहायला मिळालं. मिलिंदजी काशीनाथ किडी त्यांना मात्र त्यांचा डान्स अगदी आवडला आणि त्याने मात्र 100 रुपयाचा कॅश प्राइज त्यांच्यासाठी जरूर दिलं गेलंय. सिंगलला डबलला 3 मध्ये कन्वर्ट केलं जाईल का, परंतु नाही आहे. निशानवर भरोसा आहे आणि निशानकडे क्षमता आहे. मागच्या मॅच मध्ये निशानने चांगली बॅटिंग केली होती. स्कोर कार्डवर धावा झाल्यात 22. 2 गडी बाद. यश आमचे स्कोरर. गोलंदाज रितेश पुन्हा एकदा. हो यावेळेस मोठा फटका करण्याचा प्रयत्न होता, परंतु फलंदाजाला इथून परतीचा प्रवास करावा लागेल. आता सध्या बॅकफुटवर जात आहे दातिवरे टीम.
परंतु चांगली कामगिरी करावी लागेल. या एक छोटीशी धून. सहर्ष स्वागत असेल. स्कोर कार्डवर धावा लागल्यात 22, तब्बल 3 गडी बाद. थोडंसं अडचणीत टीम आहे, पण तू जर चांगली बॅटिंग झाली तर या मॅच मध्ये कमबॅक करण्याची संधी असेल. संदेश आहे एका बाजूने, संदेशकडे लेदरचाही अनुभव आहे, परंतु आज चांगल्या प्रकारे बॅटिंग करेल का? कारण चॅम्पियन होण्यासाठी चांगली बॅटिंग करावी लागेल. सध्या अगदी वर्चस्व प्रस्थापित केलंय 9 तरुण मित्रमंडळ आपण पाहत आहेत विराथन संघाने. हो हो हो, यावेळेस काय घडलं जाईल? पंच मात्र आमच्या दिशेने वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अजूनही मॅच संपली नाही, या प्रयत्न करावे लागतील या दोन्ही खेळाडूंना. हौसलों के तरकश में कोशिश का वो तीर जिंदा रखो, हार जाओ चाहे जिंदगी में सब कुछ, मगर फिर से जीतने की उम्मीद बना रखो. बॅटची एज लागलाय, बॅटची एज लागलाय. तिथे करणने मात्र अगदी जाळा पसरवलं गेलं आणि करण मात्र झेल सोडत नाहीये. संदेशला परतावं लागेल. 4 गडी बाद, 22 धावा. बॉलवर षटकार ठोकला आणि मॅच फिनिश केला होता. तोच गौरव मैदानच्या आतमध्ये गेलाय, परंतु समोर रितेश चांगली गोलंदाजी झालाय. 23 रन्स, 4 गडी बाद. पहिला बॉल पंच दर्शवत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. धावसंख्या अगदी 1 ने फ्लाय होत आहे. रितेशची खासियत आहे व्हाईट बॉल नंतर विकेट घेतोय. आमच्या अगदी डिजिटल स्कोरर सांगतायत की या मॅचची कहाणी, या ओव्हरची कहाणी ते मात्र आम्हाला दर्शवतायत. यावेळेस हवाई फायर करण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू अगदी निघून जाईल. आउट ऑफ द पार्क. 6 धावा. षटकार. हो, गौरवच्या बॅट मधून आलाय हा षटकार. आता बॉल आहे तर 20 आणि बनवायच्या 54 धावा. मॅच संपली नाहीये, मॅच संपली नाहीये हे दाखवतोय. टायगर अभी भी जिंदा है. गौरवच्या बॅट मधून बॅक टू बॅक 2 षटकार. आणि बनवायचे आहेत अजूनही 42 धावा. म्हणजे 18 बॉल मध्ये 42 झाल्यात आणि 18 मध्ये अजूनही 42 बनवायचे आहेत. अर्धा पल्ला पार केलाय, परंतु अजूनही अर्धा पल्ला आहे. आणि गौरव खूप महत्वाचा असेल दातिवरे संघासाठी. हा दातिवरे गावचा गौरव आहे. तून 18 बॉल आणि 42 ची आवश्यकता असेल. 18 बॉल मध्ये बनवल्या तर 42 धावा. जैना डान्सर बारी. आता येईल त्याची बारी. काय सेंड मारलाय, अगदी परफ्यूम. 18 बॉल मध्ये बनवायच्यात 42 धावा.
आता इथे येऊ नका, तुम्हाला 100 रुपये येतील ऑटोमॅटिक. तिथेच डान्स करायचा आहे तुम्ही प्रथमेश. ओहो, क्लीन बोल्डच्या माध्यमातून फलंदाज अगदी तंबूच्या असायला गॉन. भुवनेश मैदानच्या आतमध्ये आलाय. बंटीने आज काय जबरदस्त गोलंदाजी केलंय. पहिल्या ओव्हर्समध्येही त्याने रितेश सारख्या महत्वाच्या फलंदाजाला बाद केलंय आणि आताही मात्र लबेशला बाद केले. परंतु अजूनही मैदानच्या आतमध्ये गौरव आहे. त्याच्या बॅटमध्ये 2 षटकार आल्यात. आता 17 बॉल 42ची आवश्यकता. मॅच संपला नाही आहे, तर 17 मध्ये 42 सहज येतील. त्या मैदानाचा विचार केला तर थोडीशी बाउंड्री जवळ आहे. त्याच कारणास्तव गौरवला स्ट्राईक वर आणावं लागेल ते भुवनेशला. पहिल्या बॉलवर प्रथमेशने मात्र विकेट प्राप्त केलाय. 17 बॉल आहेत, 42ची आवश्यकता असेल. गोलंदाज गोलंदाज ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होतोय बंटी, अर्थातच प्रथमेश. हो हो, थोडासा ब्लाइंड स्ट्रोक करण्याचा प्रयत्न केला. फुटवर्क पाहायला मिळाला नाही आहे, कारण क्रिकेटमध्ये फुटवर्क, मोबाईलमध्ये नेटवर्क जरुरी आहे, अन्यथा कॉल लागणार नाही आहे. आणि फुटवर्क नसेल तर बॉल आणि बॅटचा संपर्क होणार नाही आहे. अध्याय सांगतात यस, अगदी बरोबर. 16 बॉल 42ची आवश्यकता. आता शफल झाल्यात आणि रोहितला केलाय ट्रॅकल. चेंडू निघून जाईल, आउट ऑफ द पार्क. 6 धावा, षटकार. रोहितकडे परंतु षटकार गेलाय आणि स्कोर कार्डवर धावा लागल्यात 48 रन 48. आता धावा बनवायच्यात. 15 बॉल आहेत आणि 15 मध्ये 36ची आवश्यकता. 15-36. हो हो हो, डॉट बॉल बेट अँड वॉच करावा लागेल. सध्या डॉट बॉल आलाय. आता 14 बॉल आहेत आणि 14 मध्ये बनवायच्या 36 धावा. अजूनही मॅच बॅलन्सिंग आहे, कारण ही जोडी खूप महत्वाची असेल. हो हो, नाही बंटी सांगतो सहजासहजी हात खोलण्याची संधी मी देणार नाही आहे. तुम्हाला प्रयत्न करावे लागतील, बॉल बनवावा लागेल, षटकार बनवावा लागेल. धावसंख्या अगदी जाऊन पोहोचलाय स्कोर कार्डवर 48. आता शेवटचा बॉल आहे. 13 बॉल 36ची आवश्यकता आहे. इथून एखादा हवाई सफर येईल, या मॅच मध्ये कमबॅक करण्याची संधी असेल. व्हेरिएशन केलंय परंतु त्या बॉलवर आला हा षटकार. आता मॅचचं इक्वेशन बदललंय, कारण धावा स्कोर कार्डवर आहेत, आमचे अगदी स्कोरवर दर्शवतील. 12 बॉल मध्ये बनवायच्या 54 धावा तर स्कोर कार्डवर लागल्यात. 12 बॉल 30ची आवश्यकता. मॅच अजून संपला नाही आहे. अगदी जबरदस्त स्ट्रोक पाहला मारला, निर्णायक षटकार आलाय. प्रेक्षक कोणी असेल तर आपण या, तुमच्यासाठी 300 रुपयाचा कॅश प्राइज असेल, कारण तुम्ही झेल टिपलाय. मिलिंदजी काशीनाथ किणी साहेबांच्या माध्यमातून हे पारितोषिक जरूर लावलं गेलंय, कारण त्यांनी सांगितलं होतं 4 ते 5 तुम्ही झेल टिपा. मी तुमच्यासाठी पारितोषिक देण्यासाठी इथे आलोय, परंतु एक झेल टिपलाय. यस, आमच्याच गावचे आहेत कांदरवन, आणि त्याने टिपलाय हा झेल. तुम्हाला पारितोषिक दिलं जाईल. सध्या आमचे बघा अगदी कॅमेऱ्यामध्ये कॅचअप झाल्यात. हे काय नाव यांचं, यज्ञेशजी 300. येस, 300 रुपये कमावण्यासाठी अख्खा दिवस जातो कधी कधी. इथे झेल टिपलाय. करण गोलंदाज मार्कवर 12-30 इक्वेशन. गौरव क्षेत्ररक्षक झेल खाली आणि करण मात्र झेल सोडणार नाही. फलंदाला इथे परतावं लागलंय. आता बॉल आहेत 11 आणि 11 मध्ये बनवायच्या 30 धावा. एक छोटीशी दोन. वेलकम बॅक, सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. फलंदाज मनाच्या आतमध्ये दाखल झालाय. हार्दिक, त्याचंही स्वागत असेल.
परंतु चांगली बॅटिंग करावी लागेल कारण बॉल आहे तुमच्याकडे आता 11. दातुरी संघ आपण थोडंसं मागे राहा कारण डगआउट मध्ये बसलं तर बरं होईल. 11 बॉल आहेत आणि तिची अजूनही आवश्यकता असेल. सेलिब्रेशन कुठला एक संघ करेल. चेंडू निघून जाईल आउट ऑफ द पार्क. दातिरी सांगते अजूनही आम्ही हार मानणारे नाही आहेत. आलाय हा षटकार. काय जबरदस्त एखाद्या आपण पाहता रिप्ले पाहू शकतात. अगदी पायावर चेंडू होता आणि त्याला म्हणतात फ्लिक मध्ये कन्वर्ट केला. चेंडू निघून झाला अगदी षटकारांसाठी. आता बॉल आहे तर एकंदरीत 10 आणि 10 मध्ये बनवायच्या 24 धावा. 10 बॉल 24चं इक्वेशन. मॅच संपला नाही आहे. काही जबरदस्त मॅच रंगतोय. हो यावेळेस पंचाकडे लावूड अपील परंतु पंच मात्र सांगतायत नाही. एक धाव मिळेल. आउट दिलाय का? यस. इथे बोट वरती करा तुम्ही त्यांना नका दाखवू कारण आमच्या समोर दिसत नाहीये आणि फलंदाजला मात्र परतावं लागलंय. ऍब्सोल्युटली प्लम झालाय. विकेटचं झालंय पतन. थँक्यू. मॅच मध्ये रंगतदार स्थिती पाहायला मिळालाय. प्रणित मैदानच्या आतमध्ये गेलाय. ऍब्सोल्युटली प्लम झाला. एकंदर पंचाने बघितलं न्याहाळलं आणि अगदी बोट आकाशाकडे पाहायला मिळालाय. आता 9 बॉल आहेत आणि 24. पंच जरा आउट देतील तेव्हा बोट वरती करा आम्हाला दिसत नाहीये. यस. इतके दिवस तुमची कामगिरी खूप चांगली राहील आहे. 9 बॉल 24ची आवश्यकता. प्रणित पणू मैदानच्या आतमध्ये गेलाय. आज प्रणितला जास्त बॅटिंग आली नाहीये परंतु आज संधी मिळालाय. संधीचं सोनं करावं लागेल. करण हो पुन्हा एकदा आता सांगतात नाही. पंच लेग बायचे संकेत देत आहेत. एक धाव मिळेल. धावसंख्या 1 ने फ्लाय होत आहे. धावसंख्या अगदी जाऊन पोहोचलंय 61. 8 बॉल 23ची आवश्यकता. बॉल आहेत 8 23ची आवश्यकता. प्रणयजी आम्हाला सांगतायत कठीण आहे परंतु अशक्य नाही आहे. तर डॉनचा डायलेक्ट आठवावा लागेल. यावेळेस क्या बात आहे. डॉन सारखी एंट्री केले. आमचा फलंदाज पाहायला मिळालाय. भुवनेश ऑन फायर. सीढ़ियां उन्हें मुबारक हो जिन्हें छत पे जाना है. मेरी मंजिल तो आसमां है. मुझे रास्ता खुद बनाना है. हे दाखवतोय भुवनेश. काय जबरदस्त बॅटिंग करतोय. 7-17चं इक्वेशन. हो डॉट बॉल. कारण थोडेसे नाराज आहेत परंतु फलंदाज आहे तो प्रयत्न करेल आणि तुम्हाला डॉट हाताळायचा आहे. 6 बॉल मध्ये बनवायचे 17 धावा. एक छोटीचं संगीत घेऊया आणि पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये. परंतु प्रेक्षकाला त्या चांगला मॅच बघण्यासाठी 6 बॉल 17ची आवश्यकता. सुंदर डेझे वादन करतात आमचे राहुल. त्याला मिळाला मौका आणि तोही मारतोय चौका. आता 6 बॉल आहेत आणि बनवायचे 17. 6 गेंदे 17 की जरूरत. ऑनलाईन साठी मात्र सुंदर गाणी मिळणार नाही आहेत कारण आम्ही म्यूट करतोय. त्यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष मैदानच्या आतमध्ये यावं लागेल. आणि ऑनलाईन प्रेक्षक जोडले तर त्यांचंही सहर्ष स्वागत. नयन किनिंग लोणे ट्रॅकवर. हो काय केलं जाईल. स्ट्राईक आपल्याकडे ठेवलंय. इथून विकेट गेला तरी चालेल परंतु मला स्ट्राईक वर जायचं आहे. व्हाईट बॉल पंच दर्शवत आहेत म्हणजे 1+1 2 धाबा. 1+ विकेट. ओके व्हाईट बॉलची धावा आहे फक्त. एकच धाव मिळालं. धावा संख्या अगदी जाऊन पोहोचले. प्रणित आउट झालाय आणि आता मात्र भाविक गेलाय मैदानच्या आतमध्ये. आता हिरो बनण्याची संधी असेल भुवनेश. सर्व दातिवरेकरांच्या नजरा त्याच्यावर लागल्या असतील आणि विरातनकरांच्या नजरा असेल नयन
2-3 चांगले बॉल तुला हाताळायचे आहेत. 5 बॉल आहेत आणि बनवायचे आहे 16 धावा. 5 बॉल 16 धावा. भुवनेशने मात्र जबरदस्त बॅटिंग केलाय परंतु 16 पाहिजेत. रनआउट झालाय. 6 बॉल 16 माफ करा. 6 गेंदे 16 रनों की जरूरत. व्हाईट बॉल आलाय. अजूनही मॅच रंगतदार स्थितीमध्ये आहे. एक एक धावेवर एक एक बॉलवर सर्वांचं लक्ष आहे आणि खूप महत्वाचा आहे सामना. चॅम्पियन कुठला संघ ठरेल? विराथन की दातिवरे नयनकिनी? हो 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 इथे 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 काय घडत जाईल? हो बंटी होते पोचू शकले नाही आहेत. आउटफील्ड थोडासा खराब आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. सॅक्रिफाईस केलं जात आहे कारण भुवनेशला जर बाहेर बॉल असेल तर लक्षात ठेवा एकच 2 धावा घेऊ शकतात. डिक्लर झोन मध्ये चेंडू निघून गेला तर 1 धाव असेल. लक्षात ठेवायचं आहे. आता ही शेवटची जोडी मैदानच्या आतमध्ये असेल. शेवटची जोडी ना मध्ये आहे ना. यश मैदानच्या आतमध्ये गेलाय परंतु यश इथून यश संपादन करेल का? कारण भुवनेश अजूनही मैदानच्या आतमध्ये आहे. पंच आउट आहे का? चला आउट नाही आहे. सिंगल धाव मिळेल. पुन्हा एकदा 5 बॉल आहेत आणि 5-15चा इक्वेशन असेल. सेकंड लास्ट जोडी आपण पाहत आहेत. 5-15चा इक्वेशन इथून स्ट्राईकला आणेल का? भाविक आपण पाहत आहेत. भुवनेशला स्ट्राईकला आणेल का? आकाशजी भोईर या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचेही मनपूर्वक आभार असेल. खूप चांगलं दर्जेदार आयोजन नियोजन या स्पर्धेचं राहील आहे आणि जगन्नाथ डान्सरसाठी मात्र शुभेच्छा आल्यात. जैना डान्सरसाठी 5 बॉल 15ची आवश्यकता असेल. समोर भाविक नयनकिनी फुलने ट्रॅकवर. हो 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 आकोटप्पाचा चेंडू आकोटप्पाचा चेंडू तून आता सॅक्रिफाईस केलं जात आहे. चला शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि तिथे फलंदाज अगदी पोचलाय. भुवनेश शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये. 4 बॉलचा खेळ शेष आहे. बनवायचे तिथून 15 धावा. 4 बॉल 15ची आवश्यकता. 2 मोठे हिट इथून 2 डॉट बॉल खूप महत्वाचे असतील. यश आलाय. शेवटची अंतिम जोडी. जितना कठीण संघर्ष उतनी शानदार जीत. जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण आपल्या हरण्याची वाट पाहत असतात. 4 बॉल 14ची आवश्यकता असेल. 15 4-15चा इक्वेशन आहे. एखादा हवाई सफर तातिवऱ्यासाठी असेल. एखादा डॉट बॉल विकेट विराधांसाठी. हो हो बॅटच्या तटावर चेंडू आला नाहीये. आता जोडी सिंगल आहे. आता मात्र रिस्क घेऊ शकत नाहीये. रिस्क घेऊ शकत नाहीये कारण शेवटची जोडी मैदानच्या आतमध्ये. आधी रिस्क घेतली गेलाय. आता यशवर विश्वास आहे पण यश आपल्या संघाला यश प्राप्त करून देईल का? कारण बॉल आहेत आता 3 आणि बनवायच्या 14. यशला हिरो बनण्याची संधी असेल. गोलंदाजीमध्ये चांगली गोलंदाजी केली होती परंतु आता इथून 3 बॉल मध्ये तुम्हाला बनवायच्या 14. 1 षटकार 2 चौकार. मॅच फिनिश होऊ शकतोय. हो 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 नाही 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 तुम्ही सफल झालात. गोलंदाजाने तुम्हाला ट्रॅकल केलंय. 2 बॉल 14ची आवश्यकता. चांगला ट्रॅकल जरूर मात्र चांगली फाईट जरूर दिले दातिवरी संघाने. सुरुवातीला धक्के लागले. रितेश बाद झाला. इथून सिंगल अँड सिंगल मिळेल. आता फक्त औपचारिकता असेल या मॅचची कारण एका बॉल मध्ये बनवायच्यात 13 धावा. पण तो दातिवरेंचं कौतुक करावं लागेल. चांगली फाईट दिलंय दातिवरी संघाने. रितेशचा विकेट गेला आणि तिथून थोडीशी कलाटणी मिळाली. गौरवने चांगली बॅटिंग केली होती.
इथून मॅच समाप्त झाला आणि चॅम्पियन ठरलाय 9 तरुण मित्र मंडळ विराथन यंग गायत्री स्पोर्ट्स आपण पाहत आहेत. चॅम्पियन आमदार चषकचा अगदी ठरला गेला. त्यानंतर रनर राहायला गेला आपण पाहत आहेत तो दातीवरे 11